चांदणवन जंगलात एक चिमणी राहत होती. त्या चिमणीचं नाव होतं चिऊ. चिऊ चिमणीला कोणतीही पिल्लं नव्हती. त्यामुळे ती नेहमी दुःखी आणि चिंतेत असायची. अहो, ऐका ना, काल मी नदीवर गेले होते. तिथे त्या गोऱ्या कबुतरीने मला वांज म्हणत खूप टोमणे मारले. अगं, म्हणूनच तर मी तुला सांगतो, तू नदीवर जाणं सोड. मीच तुला पाणी आणून देईन. अहो, नदीवर जाणं सोडू, जंगलात जाणंही सोडू, मग मी काय करू? अजून किती दिवस माझी कुस रिकामी राहणार? देव मला कधी पिल्लांचं सुख देणार, कोण जाणे. अगं, ठीक आहे, आता मी निघतो. मला दाणे आणायचे आहेत आणि लाकूडही तोडायचं आहे. असं म्हणत तो आपल्या कामावर निघून जातो. चिऊ दुपारपर्यंत घरातच बसून राहते, पण दुपारनंतर ती घराबाहेर पडते. ती उडत उडत जात असताना तिला एक साधू पक्षी हाक मारतो. मुली, मला नदीतून थोडं पाणी आणून देशील का? चिऊ त्याच्याकडे जाते आणि विचारते, बाबा, तुमच्याकडे काही भांड आहे का ज्यात मी पाणी आणू शकते? हो मुली, माझ्याकडे हा मातीचा पेला आहे. यात मला पाणी आणून दे. तुझं भलं होईल. देव तुझी मनोकामना पूर्ण करेल. चिऊ त्या साधू पक्षाकडून मातीचा पेला घेते आणि नदीकडे निघते. तेवढ्यात तिथे ती गोरी कबुतरी पुन्हा येते आणि चिऊला पाहताच तिला टोमणे मारायला लागते. अगं चिऊ, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तुझी कुस कधीच भरायची नाही. तू असं कर, या नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपव. अगं गोरी कबुतरी, तुझ्यामुळेच मी नदीवर येणं सोडलं आहे. तुझ्या बोलण्यामुळे मला रात्री झोपही लागत नाही. तरीही तू मला सतत का त्रास देतेस? अगं चिऊ, हे टोमणे तुला आयुष्यभर ऐकायचे आहेत. बरं चिऊ, आता मी निघते. मला माझ्या पिल्लांना जंगलात फिरायला घेऊन जायचं आहे. मी काही तुझ्यासारखी वांज नाही. असं टोचून बोलून गोरी कावळी तिथून निघून जाते. चिऊ खूप दुःखी मनाने मातीच्या पेल्यात पाणी भरते आणि परत साधू पक्षाकडे येते. साधू विचारतो, काय झालं मुली, तू का रडतेस? बाबा, मी रडू नाही तर काय करू? मी जेव्हा जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा मला वांज म्हणून टोमणे ऐकावे लागतात. मला ना रात्री झोप लागते ना दिवसा मनाला शांतता मिळते. घ्या, तुम्ही पाणी प्या. साधू पाणी घेतो आणि शांतपणे पितो आणि प्रेमाने म्हणतो, हे घे मुली, हा लाडू खा. हा लाडू खाल्लास तर तुझी रिकामी कुस भरून येईल आणि तुझ्या आयुष्यात आनंदच आनंद येईल. हे ऐकून चिऊ आश्चर्यचकित होते. साधू तिथून निघून जातो. चिऊ घरी जाऊन तो लाडू खाते आणि आपल्या रोजच्या कामात गुंतते. मग असे 2 आठवडे निघून जातात. एक दिवस अचानक चिऊची तब्येत बिघडते. ती आपल्या नवऱ्याला म्हणते, अहो, ऐका ना, मला आज सकाळपासून चक्कर येत आहे. मला बुलबुल डॉक्टरकडे घेऊन चला. अगं चिऊ, अशा अवस्थेत चालत जाणं योग्य नाही. मी वाहन घेऊन येतो. मग तो वाहन घेऊन येतो आणि दोघेही बुलबुल डॉक्टरकडे जातात. डॉक्टर तपासणी करून हसत म्हणतात, अभिनंदन चिऊ, तू आई होणार आहेस. तुझ्या पोटात 7 अंडी आहेत. हे ऐकून चिऊ आनंदाने भारावून जाते. अहो, देवाने आपली प्रार्थना ऐकली. मी आई होणार आहे आणि आपल्या घरी 1-2 नाही तर 7 अंडी येणार आहेत. तिचा नवरा देखील खूप आनंदी होतो. मग काही दिवसांनी चिऊ 7 अंडी देते. एक दिवस तिचा नवरा म्हणतो, चिऊ, तू आता घरातच राहा. बाहेरची सगळी कामं मी करतो. अहो, आता कुणालाही आपल्या अंड्याबद्दल सांगू नका. मला खूप भीती वाटते. मग तिचा नवरा रोज जंगलात जाऊन दाणे आणू लागतो. एक दिवस एक वाईट कावळा त्याला चिडवत म्हणतो, अरे, हा दाना कोणासाठी? तुझ्या घरी तर मुलंही नाही. अरे,
तू माझं ऐक आणि दुसरं लग्न करून घे. अरे भाऊ, एक दिवस माझ्या घरातही आनंद येईल आणि तुमच्या सारख्यांची बोलती बंद होईल. मग असेच दिवस जात राहतात आणि अखेर तो दिवस येतो आणि त्या 7 अंड्यातून 7 सुंदर पिल्लं जन्माला येतात. चिवू आनंदाने आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो ऐका हो, आज मी खूप खुश आहे. या आनंदात आपण जंगलातील सगळ्या पक्ष्यांना मेजवानी देऊया. अगं हो चिवू, तुझं म्हणणं बरोबर आहे. आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. हो, मी सगळ्यांना निमंत्रण देतो. मग चिवूचा नवरा कबुतराकडे जातो आणि म्हणतो, अरे कबुतरा, आज संध्याकाळी आमच्या घरी मेजवानी आहे. तुम्ही नक्की या हा. त्यानंतर तो पोपटाकडे जातो. तसेच तो काळ्या कावळ्याला आणि गोरी कावळीला सुद्धा निमंत्रण देतो. हे ऐकून काळा कावळा टोमणा मारत म्हणतो, अरे याच्या घरी तर बायको वांझ आहे, तरी हा किती खुश दिसतोय. ही सगळी खुशी फक्त दिखाव्यासाठी आहे. खरं तर हे दोघं एकटे बसून रडत असतील. संध्याकाळ होताच जंगलातील सगळे पक्षी चिवूच्या घरी येतात. गोरी कावळी आश्चर्याने विचारते, अरे कावळ्या, ही पिल्लं कुणाची आहेत आणि तीही 7 पिल्लं. अगं गोरी कावळी, या पिल्लांच्या आनंदातच आम्ही ही मेजवानी ठेवली आहे. ही सगळी पिल्लं आमचीच आहेत. देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि आम्हाला 7 पिल्लं दिली. हे ऐकून गोरी कावळीचा चेहरा पडतो. ती आश्चर्याने म्हणते, अगं चिवू, तुझं घर तर आता पिल्लांनी भरून गेलं. चिवू, देवाने तुला तुझ्या चांगुलपणाचं फळ दिलं आहे. मी तुला नेहमी वाईट बोलले, वांझ म्हणून टोमणे मारले, तरीही तू मला तुझ्या आनंदात सामील केलंस. मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. अगं गोरी, ठीक आहे, आता सगळं विसरून जाऊया. चला आता सगळे मिळून जेवण करूया. मग सगळे पक्षी आनंदाने जेवायला बसतात. त्या दिवसानंतर चिवूच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद राहतो. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, इतरांना कधीही कमी लेखू नये किंवा टोमणे मारू नयेत. चांगुलपणा, संयम आणि विश्वास यांचं फळ नेहमी गोडच मिळतं. वाईट वागणाऱ्यालाही माफ करून प्रेमाने वागलं तर नातं सुधारू शकतं. देव नशिबावर विश्वास ठेवून चांगली कर्म करत राहिलं तर योग्य वेळी आनंद नक्की मिळतो. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.